या पब्लिक पोलमध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतोय। निवडणुकांचा निकाल लागण्याची वेळ फक्त काही तासांवर येऊन ठेपले आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये चर्चा सुरू झाली आहे की आमच्या मतदारसंघामध्ये उद्या विजयाचा गुलाल कुणावर उधळणार। पश्चिम महाराष्ट्रातल्या मतदारसंघाचं चित्र तर आपण पाहिलं, आता बघूयात मराठवाड्यामध्ये काय चित्र आहे। मराठवाड्यामध्ये एकूण 8 लोकसभेचे मतदारसंघ आहेत। यावेळेस मराठवाड्याच्या सगळ्याच लोकसभा मतदारसंघांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा होता, तो म्हणजे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा। या मुद्द्याचा किती परिणाम झालाय हे मराठवाड्याच्या 8 जागांचे निकाल आपल्याला नक्की सांगतील। मराठवाड्याची राजधानी मानला जाणारा मतदारसंघ म्हणजे छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ। या मतदारसंघामधनं चंद्रकांत खैरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून अपेक्षेप्रमाणे उमेदवारी दिली गेली, पण शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार याबद्दल बराच काळ प्रश्नचिन्ह कायम होतं। अगदी अखेरच्या क्षणी शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर केली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। सध्याचे आमदार आणि मंत्री संदीपान भुमरे यांनाही उमेदवारी दिली गेलेली आहे। मात्र याहीपेक्षा आणखी एक तिसरा फॅक्टर या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि तो म्हणजे एमआयएमचा। एमआयएमचे इम्तियाज जलील याच लोकसभा मतदारसंघामधना खासदार आहेत आणि पुन्हा एकदा ते या निवडणुकीमधना रिंगणामध्ये आहेत। त्यामुळे तिरंगी लढत प्रामुख्याने आहे। याशिवाय सुद्धा आणखीन काही उमेदवार आहेत, पण तिघांमध्ये मोठी लढत आहे। सुरुवातीला जाणून घेते, इम्तियाज जलील, संदीपान भुमरे की चंद्रकांत खैरे? जलील। ओके, भुमरे नाही सांगता येणार मला। ओके, चंद्रकांत खैरे। ओके, 2, चंद्रकांत खैरे, 3 चंद्रकांत खैरे यांच्यासाठी संदीपान भुमरे। संदीपान भुमरे। संदीपान भुमरे चांगल्या मताधिक्याने येतील निवडून। ओके, मग 2 संदीपान भुमरे, 3 चंद्रकांत, हो 2 संदीपान भुमरे न्यूट्रल आहेत। नाही, 3 खैरे सांगितलं ना। इम्तियाज जलील एक हा 5 राहिले फक्त। एक न्यूट्रल आणि एक इम्तियाज जलील, राहिले 5। हा ओके ओके, 3 भुमरे, 2 चंद्रकांत खैरे, त्यामुळे संदीपान भुमरे यांना लीड मिळताना दिसतोय लोकसभा मतदारसंघामध्ये। ठीक आहे, माझं ऍक्च्युली मला ते खुलासा करत होतं पण जरा विनोद झाले, माझं स्लिप ऑफ टंग झालं। इनफॅक्ट मी पण भुमरेंच्याच बाजूने, याचं कारण सांगतो तुम्हाला की इथे खूप मोठ्या प्रमाणात पोलरायझेशन होणार आहे, नंबर 1। आणि जी साधारणपणे मशालीला गेली असती वोट्स जी इतर मतदारसंघात जात आहेत, ती स्प्लिट ऑफ वोट्समुळे भुमरेंचं पारडं जवळ। तुम्ही तुमच्या ज्या मतदारसंघामधनं आलात ना तसंच काहीतरी दिसतंय की आता बाबा नको मला थोडा बेनिफिट ऑफ डाऊट द्या, मी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातला त्याच्यामुळे त्यांनी बघितल्याबरोबर बोला, मराठवाड्याची सुरुवात करतो। कविता, हा मतदारसंघ इतका रोमांचक आणि संघर्षपूर्ण होता की इथं खैरेंना उभाटा गटाने तिकीट दिलं पण त्यांच्याकडे धनुष्यबाण नव्हता। भुमरेंना दिलं, ते बाजूच्या जालना मतदारसंघातून आहेत पण ते त्या मतदारसंघात राहतात संभाजीनगरला, त्यांच्याकडे धनुष्यबाण। इम्तियाज जलील उभे राहिलेत, मागच्या वेळेला त्यांना वंचित आघाडीचा पाठिंबा होता, या वेळेला ते एमआयएम कडून आहेत। आणि इथं 2 उमेदवार असे आहेत, अफसर खान हे वंचितचे उमेदवार आहेत आणि बसपाचे संजय जगताप। म्हणजे या मतदारसंघात लढाई तिघांमध्ये दिसत असली तर ती मुळात 5 उमेदवारांमध्ये आहे। आणि या सगळ्यामध्ये एक महत्वाचा घटक झाला, जो भाजपचा मानणारा वर्ग आहे हिंदुत्ववादी, तो पूर्णपणे भुमरेंच्या मागे गेला। ओबीसी भाजपचा भुमरेंच्या मागे गेला आणि मराठा उमेदवार एकच होते ते या मतदारसंघात, म्हणून मराठा आला। त्यामुळे भुमरे या मतदारसंघात चांगलं मताधिक्य घेऊन निवडून येतील। ओके, मराठा आरक्षणाचा किती फरक पडेल या मतदारसंघामध्ये? मराठा आरक्षणाचा एकूण मराठवाड्यावरचा प्रभाव बघितला तर संदीपान भुमरे मराठा असले तरी सुद्धा मराठा वोट्स मला वाटतं चंद्रकांत खैरेंच्याकडे जातील। त्यामुळे त्याचा फायदा चंद्रकांत भुमरेंना एकूण होऊ शकेल। आणि तिथे इम्तियाज जलील हे फार म्हणजे लढतीतले इम्तियाज जलील हे लढतीतले उमेदवार आहेत। इम्तियाज जलील हे काही तिसरे उमेदवार, त्यामुळे त्याचा या सगळ्या डिवायडेशनचा त्याचा नक्कीच खैरेंना फायदा होईल। ओके, स्प्लिट होतील मतं? स्प्लिट डेफिनेटली होतील। मला असं वाटतं की शेवटच्या 2 दिवसात जो अंबादास दानवेंनी ते जे एक संदीपान भुमरेवर अटॅक केला होता त्याचा कुठे ना कुठे त्यांच्या इमेजशी रेसेम्बलन्स होणारा तो अटॅक होता आणि 2 उमेदवारांमध्ये ही निवडणूक आहे असं पण एक मेसेजिंग झालं। त्याच्यामुळे काही प्रमाणात जे इतर मतदारसंघात होतं की मुस्लिम मतांचं जे
ट्रान्सफर ऑफ वोट उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेकडे होते, होते हा. ते इथे पण काही प्रमाणात झालंय. अजून एक फॅक्टर जो मला दिसतो की मराठा वोटर हा चंद्रकांत खैरेंच्या बाजूनी थोडासा कललेला दिसतो. सोबतच खैरे हे ओबीसी असल्याने त्याचाही फायदा त्यांना दिसतोय. पण नक्कीच ही खूप काटेकी टक्कर आहे. 1-2% वर याचा निकाल आहे. मला असं वाटतं चंद्रकांत खैरेंना एज आहे. त्याचं मेन कारण सिंपथी पण आहे उद्धव ठाकरेंची. आणि बहुतेक सगळ्यांना अंदाज होता की ही टक्कर काटेकी होणार आहे. अगदी थोडक्यात मॅम. मला असं वाटतं खैरेंना पण मागच्या वेळेला हरले त्याची सहानुभूती आहे. ओके. पण मुळात उद्धव ठाकरेंचं या निवडणुकीतलं जे काय संभाव्य यश आहे हा. ते खान विरुद्ध बाण या मराठवाड्यामध्ये मुस्लिम मतदार त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात वळतो म्हणून आहे. औरंगाबाद मध्ये तसं होणार नाही कारण इथे इम्तियाज जलील आहे, अफसर खान आहेत आणि अर्बन वोटर जो आहे मोठ्या शहरातला त्याच्यामध्ये मोदींना पुन्हा सत्तेत आणण्याचं एक प्रेम आहे. ओके. त्यामुळे इथे ऍडव्हान्टेज भुमरे आहे. ओके. त्यामुळे संदीपान भुमरे यांना आघाडी मिळताना दिसते तर चंद्रकांत खैरे यांना या लोकसभा मतदारसंघामध्ये पिछाडी मिळताना दिसते. गेल्या लोकसभा मतदारसंघामध्ये चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला होता. त्यामुळे या लोकसभाच्या निवडणुकीमध्ये चंद्रकांत खैरे यांना पुन्हा एकदा लोकसभेत जायची संधी मिळते का? उद्याच्या निकालामध्ये कळेल.